राधानगरी मतदारसंघातून के.पी. पाटील यांना आमदार करण्याची जबाबदारी शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याकडे दिली असून आमदार पाटील यांनीही जोरदार जोडण्या लावल्याने आणि मोर्चेबांधणी केल्याने सतेज पाटील जबाबदारी पूर्ण करणार आणि के.पी. पाटील आमदार होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत। के.पी. पाटील यांच्या विजयासाठी सतेज पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी करत राधानगरी मतदारसंघात महाविकास आघाडीची नोट बांधली असून आघाडीतील सर्व घटक पक्षांना प्रचारात सक्रिय केले आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य व युवा नेते राहुल देसाई यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सर्व मंडळी प्रचारात आघाडीवर आहेत। शिवसेना नेते विजय देवणे व संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली जुने आणि नवे शिवसैनिक के.पी. पाटील यांचा किल्ला लढवत आहेत, तर के.पी. पाटील यांची बिद्री साखर कारखान्यासह मोठी यंत्रणा प्रचारात राबत आहे। दरम्यान गुढा येथे झालेल्या प्रचार सभेत सतेज पाटील यांनी जोरदार बॅटिंग करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना रिचार्ज केले आहे। विद्यमान आमदारांचा पराभव करण्यासाठी जुन्या जाणत्या व अनुभवी खेळाडूला मैदानात उतरवले आहे। के.पी. पाटील यांच्या रूपाने राधानगरीचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागणार हे सांगायला आता ज्योतिषाची गरज नाही। काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता हीच माझी कवच कुंडली आहेत। राधानगरी भुदरगड मतदारसंघात काँग्रेसची ताकद काय आहे ही दाखवून द्यायची आहे। उद्धव ठाकरेंनी माझ्यावर सोपवलेली के.पी. पाटलांच्या विजयाची जबाबदारी मला पूर्ण करावी लागणार असून राधानगरी भुदरगड मतदारसंघातील जनतेची मला साथ हवी आहे असे आवाहन त्यांनी केले आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।